नमस्कार बंधूंनो, गुड मॉर्निंग, जय भीम, नमो बुद्धाय. काय बोलताय, कसे आहात? आता आम्ही सकाळी मॉर्निंगला वॉक करून आलेलो आहोत आणि आता ब्रेकफास्टची तयारी चालली आहे. आमचे कापसाहेब आज पोहा बनवत आहेत. बघूया पोह्यामध्ये काय काय घेतलं आहे. तर इकडे पोह्यासाठी ऑलरेडी कढईमध्ये तेल घालून कांदा, जिरा आणि मिरची घातलेली आहे. खास सांगायचं कारण आज आमच्याकडे कढीपत्ता नाही आहे. इकडे कुठेच कतारमध्ये कुठेच कढीपत्ता नाही, कढीपत्ताचं झाड पण नाही आहे. तरी आणलं असतं आम्ही. कारण इंटरनॅशनल प्लेन बंद आहेत, फ्लाईट्स बंद आहेत, त्यामुळे इकडे काही आयात होत नाही आपल्या इंडियातून किंवा इतर देशातून. तर कढीपत्त्याचा तुटवडा आहे. रातचे पोहे विदाऊट कढीपत्ता. इकडे घेतलेला आहे, शेंगदाणे फ्राय करून घेतले, बटाटे फ्राय करून घेतले आणि टोमॅटो इकडे कापून ठेवलेला आहे. बाकी सामग्री इथे टाकलेली आहे, ओनियन, ग्रीन चिली आणि जिरा. मी हे पोहे आता निवडून घेतो आहे. त्याच्यामध्ये थोडी घाण आहे, बरोबर ना? तर ते व्यवस्थित क्लीन करून घेतो, साफ करून घेतो. पोहे ऑलरेडी धुवून घेतले साहेबांनी आणि आता ते टाकले पण कढईमध्ये. असे करतात ना, मला व्हिडिओ बनवून देत नाही. पण आता मस्त असे फ्राय करतायत चालत कढईमध्ये. हे आमचे काप्स आहेत, लय भारी जेवण बनवतात बाबा, पण प्युअर व्हेजिटेरियन. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि एमर्जन्सीला तुम्हाला खायचं असेल असं बनवून खा. आता पोहे आपले ऑलमोस्ट तयार झालेले आहेत. आता त्याच्यावर मस्त लिंबूचा रस असे पिळतात. थोडासा लिंबू मारला ना तर मस्त टेस्ट लागते आणि खायला मजा येते. तर थोडासा लिंबू घातलेला आहे, मस्त दिसतोय कलर. कशी वाटली रेसिपी सांगा. कांदे पोहे तयार झालेले आहेत मस्त. आता वरून थोडंसं गार्निशसाठी धनिया मारतायत. वाव, मस्त. बघा कसं वाटलं, छान वाटतंय, जबरदस्त. पोहे आता खायला घेतलेले आहेत. वरून थोडीशी साखर घालतो, मस्त मजा येणार साखर घालून. वाव. आणि इकडे चहा बनवलाय, काळा चहा. पोहे गवती चहा बरोबर, ही गवती चहा आहे काळी. आणि इकडे आमचे काप साहेबांनी बघा मस्त पोहे घेतले, थोडीशी साखर टाकले आणि इकडे त्याच्याबरोबर दूध पितात ते. आमचे काप साहेब दूध पितात. तर बघूया पोहे खाऊन आपल्याला पोहे कसे वाटतात ते. काप साहेबांची रेसिपी आहे ही. वा, यम्मी, जबरदस्त. जरूर ट्राय करा. मस्त आणि नंतर सांगा. सिंपल एकदम मस्त सिंपल रेसिपी. थँक्यू, धन्यवाद. लाईक करा, शेअर करा.